नमस्कार. नीट 2025 काउन्सिलिंग संदर्भातील महत्त्वाचे अपडेट्स आपण बघतोय. आज 20 जुलै 2025 अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया सध्या सुरू झालेल्या आहे आणि या संदर्भातले सगळे अपडेट जर आपल्याकडे असतील तर आपण काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये शेवटपर्यंत कुठं काही आपलं राहणार नाही, कारण अपडेट्स खूप महत्त्वाचे असतात. तर यासाठी तुम्ही जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण 24 तासातील लेटेस्ट अपडेट जे जेव्हा पण येतील तर तेव्हा मी लगेच व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगत असतो. महत्वाचा विषय आहे की कुठले रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेले आहे. जर समजा तुम्हाला एमबीबीएसच करायचं असेल आणि तुमचं बजेट हे 11, 12, 13, 14 लाख पर इयर असेल तर आता वेळ आलेली आहे निर्णय घेण्याची. यूपीचे एमबीबीएसचे रजिस्ट्रेशन कालपासून सुरू झालेले आहे आणि वेबसाईट सुरळीत सुरू आहे. यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पर्यंत सगळ्या प्रक्रिया सध्या सुरू आहे. तुम्हाला जर यूपी एमबीबीएस करायचं असेल तर आता जास्त वेट करू नका, रजिस्ट्रेशन करून ठेवा. बाकी आपण समोरचं जे आहे तर ते पुढं पाहता येईल, पण रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ठेवा. यानंतर दुसरा महत्वाचा अपडेट आहे की उद्यापासून म्हणजे 21 पासून ऑल इंडिया एमबीबीएस बीडीएस एमसीसी ची जी आपली रजिस्ट्रेशनची वेबसाईट आहे तर त्याचं रजिस्ट्रेशन उद्यापासून स्टार्ट होत आहे. यामध्ये एम्स, जिपमर, गव्हर्नमेंट कॉलेजच्या 15% सीट्स, त्यानंतर डीम्ड कॉलेजेसच्या 100% सीट्स, तर या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन उद्यापासून स्टार्ट होणार आहे. तर त्यामुळं यावर थोडं तुम्ही लक्ष द्या. जेव्हा रजिस्ट्रेशन स्टार्ट होतील त्यामध्ये जर काही अडचणी यायला लागल्या तर मी अपडेटेड व्हिडिओ बनवतच असतो, जसा काल यूपी बद्दल आपण बनवलेला होता. यानंतर पुढचा अपडेट सगळ्यात महत्वाचं आहे आपले पीडब्ल्यूडी वाले जे स्टुडंट आहे तर त्यांच्यासाठी आतुरतेने वाट बघतायत की नोटीस कधी येईल. तर काल 19 जुलैला एक नोटीस आलेली आहे, पण ती व्हेरिफिकेशनची नाही. कन्फ्यूज होऊ नका, ती नोटीस व्हेरिफिकेशनची नाही, पण त्या नोटीसनुसार आपल्याला एक UDID नंबर जनरेट करायला सांगितलेलं आहे. ते एक कार्ड नंबर असतो. तो तुमच्याकडे जर का ते कार्ड अगोदर असेल पीडब्ल्यूडी वाल्यांकडे तर परत ते कार्ड बनवायचं काम नाही. पण जर तुमच्याकडे UDID कार्ड नसेल तर यावर्षी व्हेरिफिकेशनची पद्धत बदललेली आहे पीडब्ल्यूडीची, तर तुम्ही ते कार्ड बनवून घ्याल. त्यानंतर सोबत काही ॲफिडेविट आहेत की त्या नोटीसमध्ये दिलेले आहे, तर आपल्याला नेमकं कोणतं ॲफिडेविट लागतं तर त्याची प्रिंट काढून घ्या आणि ते सगळं नोटराईज का आपल्याला करायचं आहे. यानंतर पुढचा अपडेट आहे कर्नाटका संबंधी. कर्नाटकामध्ये रजिस्ट्रेशन तर संपलेले आहे, पण सध्या चॉईस फिलिंगची नोटीस आलेली आहे. तुम्ही जर समजा चॉईस फिलिंग आता कर्नाटकच्या वेबसाईटवर जर का करायला गेलात तर त्यासाठी तुमच्याकडे व्हेरिफिकेशन स्लिप असायला पाहिजे. तर तुमची व्हेरिफिकेशन स्लिप तुमच्याकडे आहे का हे चेक करा. त्यावर तुमचा कोड जो आहे सीटी नंबर जो आहे तर तो व्यवस्थित आलेला आहे का, कारण आता कर्नाटकच्या पहिल्या आणि दुसऱ्या राऊंडच्या चॉईस फिलिंग आताच होणार आहे. म्हणजे आता आपल्याला चॉईस टाकून ठेवायचे. आता कोणकोणते कोर्सेस त्यामध्ये दिसतात तर हे एकदा तुमच्या प्रोफाईलचं लॉग इन करून तुम्ही बघू शकता. यानंतर पुढचा अपडेट आहे आपल्या महाराष्ट्र स्टेट संबंधी. नेमकंच मी आपलं वेबसाईट चेक केलं सीईटी सेलचं, कुठलंही नवीन अपडेट आपल्या महाराष्ट्र स्टेटनं त्या ठिकाणी टाकलेलं नाही. थोडक्यात जर तुम्ही फक्त महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगवरच अवलंबून असाल तर तुम्हाला सध्या काळजी करायचं काम नाही. सध्या आपल्याला महाराष्ट्र स्टेट संबंधी कुठलंही अपडेट देण्यात आलेलं नाही. कधी येईल अपडेट तर होऊ शकतं या 4-5 दिवसामध्ये अपडेट येऊ शकतं, कारण एमसीसीनं आपलं शेड्यूल रिलीज केलेलं आहे. आता हे सगळे जे अपडेट आहे या दरम्यान एमपीचं नेमकं काय, एमपी मध्ये बीएमएस करायचं, एमबीबीएस करायचं, बीडीएस करायचं, नोटीस पब्लिश झालेली आहे एमपीची रजिस्ट्रेशनची. एमबीबीएस बीडीएस साठी सध्या रजिस्ट्रेशन त्यांनी स्टार्ट केलेले आहे आणि लवकरच बीएमएस चे सुद्धा स्टार्ट होतील. आपण एमपी मध्ये बीएमएस चे जे रजिस्ट्रेशन आहे काउन्सिलिंग आहे ते करत असतो जिजाऊ अकॅडमी मधून. तुम्हाला जर जिजाऊ अकॅडमी बीएमएस एमपी काउन्सिलिंग जॉईन करायचं असेल तर लवकरात लवकर निर्णय घ्याल, कारण वेळेवर नंतर मग खूप धावपळ होते. आमच्याच्यानं सुद्धा ते रजिस्ट्रेशन तुमचं पेड काउन्सिलिंगचं घेणं होत नाही. आमची प्रक्रिया खूप सोपी असते. आम्ही विद्यार्थ्यांना सुरुवातीपासून रजिस्ट्रेशन पासून कॉलेज जॉईनिंग पर्यंत सगळं गाईड करतो. ऑफिसला येण्याचं काम सुद्धा पडत नाही. मग आउट ऑफ स्टेटमध्ये ऍडमिशन कशा होतात काय होतात ते 1-to-1 काउन्सिलिंग चालतं. तर त्यामुळे फक्त व्हॉट्सअपवरच अवलंबून राहायचं काम पडत नाही. 1-to-1 एक वेगळे काउन्सिलर तुम्हाला दिलेले असतात स्टेटनुसार, ते तुम्हाला सगळं गाईड करत घेतात आणि सोबत मी सुद्धा त्या ग्रुपमध्ये असतो. 1-to-1 सगळं काउन्सिलिंग चालतं. आउट ऑफ स्टेट बद्दल तुम्ही निश्चिंत राहा. हे सगळे अपडेट आतापर्यंत मी सांगितलेले, यामध्ये तुमचं जर काही असेल तर नक्की ती वेबसाईट चेक करायला विसरू नका. आणि सोबतच नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करा, एक व्हिडिओला लाईक करा, म्हणजे पुढच्या अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. आज आपण थांबूया. ओके, बाय.